शुभप्रभात. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी आता थोड्या वेळात निघतोय कागलला, आपल्या नवीन प्रोजेक्ट आहे तिथं. बाकी बरेच व्हिडिओ वगैरे करायला मिळत नाहीत, म्हणजे एडिटिंग करून अपलोड करायला वेळ मिळत नाही, कारण थोडंसं आता रनिंग कस्टमर आहे, कारण सीझन आहे. क्रिसमस 31 झाले आणि गोवा वगैरे इकडनं रिटर्न येणारे जे आपले ट्रॅव्हल करणारे ग्राहक आहेत बाहेरचे, पुणे मुंबई ह्या साईडचे, ते परत रिटर्न तिकडे जात आहेत गोवा मार्गे. तर ते ग्राहक आपल्याला दिवसभर बऱ्यापैकी होतात, संध्याकाळी लोकलचे ग्राहक बऱ्यापैकी होतात. त्याच्यामुळं व्हिडिओ बनवले जातात पण एडिट करायला वेळ भेटत नाही, कारण आता ड्युटी हार्स इतका वाढला. म्हणजे सकाळी इथून मला जवळपास पाऊण तास लागतो तिथं जायला, यायला पाऊण तास. म्हणजे तेवढ्या वेळेत मॅनेज होत नाही आहे, पण प्रयत्न करतोय मी व्हिडिओ वगैरे एडिट करून अपलोड करायला. एक दिवस आड पण व्हिडिओ येत आहेत, रेग्युलर कंटिन्यू व्हिडिओ होतील, पण त्याच्यासाठी थोडंसं अजून स्टेबल व्हावं लागणार आहे. नवीन जागा आहे, नवीन सगळं काम आहे, त्याच्यामुळं बरीचशी धावपळ होत असते. सगळे इन्ग्रेडियंट्स वगैरे तयार करणं, साहित्य वगैरे सगळं मागवणं ह्यापासून सुरुवात असते. त्याच्यामुळं थोडंसं व्हिडिओमध्ये गॅप पडतो आहे, तेवढं समजून घ्या. बाकी येतील रेग्युलर व्हिडिओ पण. आता सुरू करूया आजच्या ब्लॉगला. आता मी जाणार आहे आणि तिथून डायरेक्ट आपलं ब्लॉग सुरू होईल. तर मित्रांनो, मी आत्ता आलो आहे हॉटेलमध्ये आणि आता इथे आपली जी काच लागले होते तिथं चालू आहे पेस्टिंगचं काम. पेस्टिंग म्हणजे जे आपण मॉकटेल किंवा कॉकटेलचे जे छायाचित्र आहेत ते प्रिंट करून तिथे लावतो आहे. हे अशा पद्धतीनं लावलं आहे जेणेकरून ग्राहकांना समजावं हा कन्सेप्ट नेमका आहे काय आणि इथे मिळतं आहे काय, कारण बरेच लोक थोडेसे कन्फ्यूज दिसत आहेत. ऑर्डरला सुरुवात झाली. हा आहे आपला पहिली ऑर्डर, व्हर्जिन मोहितो. नॉन अल्कोहोल बेस आहे, मॉकटेल आहे आणि हे सर्वात जास्त रनिंग असं मॉकटेल आहे सगळीकडेच. तर आज बुकिंग आहे 40-45 लोकांचं. त्याचा सेटअप करायला चालू आहे इकडे रेस्टॉरंटमध्ये. आपण किटकॅट शेक कशा पद्धतीने बनवतो त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे आज. तर आता ही आपण बघूया किटकॅट शेक आपण बनवणार कसं आहोत. तर किटकॅट शेकची रेसिपी अशी आहे की आपण हे 350 ml पर्यंत मिल्कशेक देतो आहे. तर आपल्याला 200 ml दूध पाहिजे, त्याच्यामध्ये आईस क्यूब टाकलेले आहेत 4 ते 5 आणि किटकॅटचा एक अखंड बार जे 30 रुपयाचं पॅकेट असतं ते याच्यामध्ये आपण टाकलं आहे. त्याच्यानंतर 1.5 ते 2 स्कूप याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम येणार आहे. आता हे आपण मेल्ट केलेलं आईस्क्रीम टाकतो आहे, मेल्ट नसेल तरी चालेल, स्कूप टाकलं तरी चालेल, ब्लेंड होतं ते, त्याची काही टेन्शन नाही आहे. आणि त्यानंतर आपण टाकतो याच्यामध्ये चॉकलेट सिरप. तो आपल्याला जसं गोड पाहिजे त्या हिशोबानं टाकून घ्या, जास्त टाकू नका, कारण मग किटकॅटची जी टेस्ट आहे ती खराब होऊ शकते. फक्त चॉकलेट फ्लेवर येणार त्याच्यामध्ये. तर हे आता आपण ब्लेंड करून घेणार आहोत चांगलं. हे झालं आपण किटकॅट शेक. पण आता याचं प्रेझेंटेशन आपण कसं देतो हे पण तुम्हाला मी दाखवतो. आता हे जे करतो आहे मी ग्लासला ते आपण थोडंसं गार्निश करतो आहे. ग्लासच्या आतल्या बाजूला चॉकलेट सिरप आपण टाकून थोडंसं गार्निश करतो आहे. त्याच्यानंतर आपण तयार केलेला मिल्कशेक याच्यामध्ये टाकणार आहोत. हे जवळपास 350 ml ड्रिंक आहे. शेक त्याच्यामध्ये पोर केल्यानंतर याच्यामध्ये आपण स्ट्रॉ आणि स्टेरर टाकणार आहोत. अम्ब्रेला स्ट्रॉ आहे आपल्याकडे, पण असेल नसेल काही फरक पडत नाही, साधा स्ट्रॉ वापरा तुम्ही, काही अडचण नाही. फक्त मी जे आपलं हॉटेल लाईनमध्ये प्रेझेंटेशन कसं देतो आहे आपण, गार्निश कसं देतो आहे ते दाखवतो आहे. बाकी घरी जर बनवत असाल तर याची काही नीड नाही आहे, तुम्ही डायरेक्ट पिला तरी चालेल. तर आपण किटकॅट 2 बार घेतलेत आणि त्याच्यामध्ये बरोबर व्हॅनिला आईस्क्रीमचा 1 ते 1.5 स्कूप आपण ठेवतो आहे, जेणेकरून आपल्याला एवढं आईस्क्रीम ठेवायचं आहे जेणेकरून ते आपलं जे किटकॅटचं 2 बार आहेत ते तिथेच राहावेत. हे झाल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं चॉकलेट सिरप आपण पोर करणार आहे. आणि जर असतील तुमच्याकडे तर ते केकवरती वगैरे आपण जे ड्रायफ्रूट ते पण टाकू शकतो. तर हा तयार झाला आहे आपला किटकॅट शेक. याचं प्रेझेंटेशन बघा आणि आवडलं तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि रेसिपी कशी वाटली ते पण सांगा. संध्याकाळची वेळ झाली, थोडासा चहाची टायमिंग झाले. ब्लॅक टी केलेला होता तो एन्जॉय करतो आहे मी, बाकी सगळेजण. तर संध्याकाळच्या ऑर्डरला पण सुरुवात झाली. हे आपलं पहिलं मॉकटेल व्हर्जिन मोहितो. सकाळी पण पहिलं व्हर्जिन मोहितोच गेलं होतं.
मी सकाळी म्हटलं होतं, म्हणजे मगाशी म्हटलं होतं तुम्हाला की सर्वात रनिंग मॉकटेल आहे हे. त्यानंतर आपलं हे वेलकम थाळीचं वेलकम ड्रिंक देतोय आपण, ब्ल्यू आय. 2 वेलकम थाळ्या आहेत आणि हे बनवणारे आहेत आपले थोडे शिकाऊ कामगार. जुना स्टाफ आहे इथला, पण हे थोडं त्यांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात आहे. बाकी तयारी झालेली आहे, आईस वगैरे फुल भरलेलं आहे. गार्निशचं वगैरे पण सगळं काही तयार करून ठेवलं आहे. फ्रूट्स वगैरे लागतील तेवढेच कटिंग करून ठेवलेत. लाईट्स वगैरे ऑन आहेत. हा आपला कॉकटेल आणि मॉकटेलचा निऑनमधला बोर्ड. बाकी संकेत आहेच आपल्याबरोबर. आणि ही काम जे झालं होतं पेस्टिंगचं, जे कॉकटेल आणि मॉकटेलचे चित्र वगैरे होते, ते इमेज वगैरे, ते पण झालेलं आहे. हे बाहेरच्या बाजूनं छान दिसतंय, आतल्या बाजूनं थोडंसं पुसट असं दिसतंय. बाकी गर्दी व्हायला सुरुवात झाली, गाड्या वगैरे लागलेल्या आहेत भरपूर. तिकडे 4 व्हीलरचं पार्किंग आहे. त्यानंतर हे ब्ल्यू आय आणि 2 व्हर्जिन मोहितोची ऑर्डर आहे. हे जे आपण इमेज वगैरे लावलेलं आहे, हे बाहेरच्या बाजून बघा कसं दिसतंय. लाईट्स वगैरे जास्त असल्यामुळे थोडंसं तुम्हाला पुसट दिसत असेल, पण दिवसाचं छान दिसतंय. जेवढे आपल्याकडं मॉकटेल्स भेटतात त्या व्यतिरिक्त नेटवरून जे मिळतं आहे ते आपले जे हे काम केलं आहे त्यांनी डाउनलोड करून पेस्टिंग करून ठेवलेले. आपल्या मॉकटेल आणि कॉकटेल हाऊसमध्ये कन्सेप्ट नेमका काय आहे आणि काय भेटतो आहे त्या संदर्भात फक्त हे लोकांना कळावं याच्यासाठी बरेचसे पेस्टिंग वगैरे करून घेतले. बाहेरच्या बाजूला जे पहिले बोर्ड होते ते काढलेत आणि त्या जागी आपले कॉकटेल मॉकटेलचे फॅमिली रेस्टॉरंट वगैरे हे सर्व बोर्ड वगैरे लागलेले आहेत. हे आज सकाळी सगळं काम झालं आहे. तर या बाजूला सगळीकडेच कॉकटेल अँड मॉकटेल. जेवढं याची प्रसिद्धी करता येईल तेवढं करायला सुरुवात आहे, कारण कन्सेप्टच इतके नवीन आहे. त्याच्यामुळे याचं खप होणं पण तेवढंच गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं आपण प्रसारमाध्यम करतो आहे. आपलं ऑनलाईन म्हणा, मीडिया वगैरे, सोशल मीडियावरून. आणि हे आत्ता आपण केलं आहे ते सगळं पेस्टिंग वगैरे. तर आता हे जे बनवतो ते आपण आहे ग्रीन कूलर. खुश सिरपमध्ये आपण लाईम आणि स्प्राईट टाकून हे ड्रिंक देतो आहे. रिफ्रेशिंग ड्रिंक आहे, समर मॉकटेल म्हणून ओळखलं जातं आहे. उन्हाळ्यामध्ये वगैरे हे ग्रीन कूलर म्हणा, मग अशी दिलं होतं ते ब्ल्यू आय वगैरे, जी रिफ्रेशिंग ड्रिंक आहेत ती जास्त प्रमाणात खपली जातात, विकली जातात. हे आता याच्यामध्ये आपण टाकतोय ते सब्जा सीड्स आहेत, भिजवून ठेवले होते ते, जे फालुद्यामध्ये वापरतो. उन्हाळ्यामध्ये हे शरीरासाठी खूप छान आहेत, थंड ठेवतं शरीर. सब्जा सीड्स टाकले आहेत 1 चमच, आणि याच्यामध्ये आपण स्प्राईट टाकून, सोडा स्प्राईट टाकून हे आपण सर्व करणार आहोत. हे आपलं आहे ग्रीन कूलर. थोडासा सोडा का टाकायचा, तर स्प्राईट आणि खस ऑलरेडी थोडंसं स्वीट असं जास्त, त्याच्यामध्ये स्प्राईट टाकल्यामुळे ते जास्त स्वीट होतं. आणि स्वीट थोडंसं मेंटेन करण्यासाठी सोडा आणि लाईमचा वापर करतो आहे आपण, जेणेकरून थोडंसं कंट्रोलमध्ये राहतं स्वीट. पण फक्त सोडाच टाकला तर ते पूर्ण ब्लेंड होतं, मग ते खसची पण टेस्ट येत नाही. त्याच्यामुळे फक्त सोडा पण नाही टाकून चालत, स्प्राईट आणि सोडा मिक्स करून टाकतो आपण. त्याच्यामुळे ते बॅलन्स राहते टेस्ट, आणि जे मेन आहे खसची टेस्ट ती कायम राहते. तर हे आपलं ग्रीन कूलर तयार झालं आहे आणि पिकअप करूया. रात्रीचे 12 वाजलेले आहे, तर क्लोजिंग टाईम आहे. बरोबर 12 वाजता आपलं शटर डाऊन होतं आणि आता लॉक घालायला सुरुवात केली. लाईट्स वगैरे बंद करायच्या राहिलेत त्या बंद करूयात. बाकी रेस्टॉरंट चालू असतं, 12 वाजता गेट बंद होतात, पण 12:15 वाजता किंवा 12ला 5 मिनटं कमी असताना असे कोणी ग्राहक आले असतील तर त्यांना जेवण सर्व केलं जातं. त्यामुळे 1-1:30 वाजेपर्यंत ते चालूच असतं. बाकी आजचा व्लॉग इथे संपवतोय. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.